भगवद्गीतेचं अजून एक वैशिष्ट्य आहे ते असं की याची सुरुवात भगवान श्रीकृष्ण निष्काम कर्मयोगाच्या ज्ञानाने करतात, बरोबर आहे. त्यानंतरच्या पायरीमध्ये आपल्याला संपूर्ण विश्व त्याला चालवणारं अक्षर ब्रह्म या निराकार निर्गुण चेतनाशक्तीची आपल्याला ओळख करून देतात. आणि शेवटी संपूर्ण विश्वाचं ज्ञान दिल्यानंतर आपल्याला सांगतात की आपलं स्वतःचं शरीर हेच ब्रह्मस्वरूप आहे. बघा, पूर्ण विश्वाचं ज्ञान देतात आणि नंतर शेवटच्या अध्यायांमध्ये आपल्याला काय सांगतात की आपलं शरीर हेच ब्रह्मस्वरूप आहे, किंवा आपलं शरीर हे ब्रह्मांडाचीच एक छोटी प्रतिकृती आहे. ज्याप्रमाणे पूर्ण ब्रह्मांडाची निर्मिती त्याला चालवण्याचं काम अक्षर ब्रह्म करतं, त्याचप्रमाणे आपल्या शरीराला चालवण्याचं काम आत्मा करत असतो. यामुळे आपण आपल्या शरीराला सर्वप्रथम ओळखणं फार जरुरी आहे. भगवद्गीतेतील सर्व अध्यायांमध्ये भगवान श्रीकृष्ण हेच सतत सांगत राहतात की मी स्वतः परमेश्वर आहे. याचा अर्थ असा आहे की आपले आणि सर्व सजीव प्राण्यांचे शरीर एकच आहे, एकच ब्रह्म आहे. आपल्या सर्वांच्या शरीरात परमेश्वर आत्म्याच्या रूपाने वास करत आहे. त्यामुळे आपण सर्वात प्रथम आपल्या स्वतःला, आपल्यातील परमेश्वराला, आपल्यातील आत्म्याला ओळखलं पाहिजे. आणि तीच मोक्षाची शेवटची आणि उच्च पायरी आहे.